भाद्रपदात गणपती आगमनानंतर लगबग असते ती गौरीच्या आगमनाची. थोड्याच वेळात आमच्या घरी गौरीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठीचीच आमची ही गौरीला सजवण्याची तयारी सुरू आहे. गौरी गणपतीची सजावट सुरू आहे, पण आमच्या गौरीचे आणि नमू आणि राघवचे दागिने तुम्हाला दाखवायचे आहेत. छोटं मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र, हार, लक्ष्मी हार, बिंदी, हे आमच्या गौरीच्या कानातलं, हे 2 नथी दोघींच्या, या दोघींच्या बांगड्या, हे कमरपट्टे आणि हे नमू आणि राघवसाठी पण हे काही छोटे छोटे दागिने. हे दोघांसाठीचे ब्रेसलेट, हा नमूचा हार, हा राघवचा हार. तर अशा प्रकारे हे दागिने आता आमचे गौरी आणि नमू राघव घालून सजणार आहेत. आता आम्ही सुरू करतोय शृंगार आमच्या गौरींचा आणि नमू राघवचा. गौरी सोबत आमच्या घरी 2 बाळं पण येतात. हा आमचा राघव आहे आणि ही आमची नमू. आता यांना पण सजवायला लागणारच. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता भक्तांची. आमचे नमू आणि राघव पण आता तयार झाले. तर थोड्याच वेळात गौरी आगमन पार पडेल. महाद्वारया नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वारया नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू, राजा विनायका, राजा विनायका तू, राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधी
आधी आधी गौराई सोन्याचा पाऊल सोन्याच्या पावला. तीन झाल्या ना आली आली गौराई सोन्याच्या पावला. आली आली गौराई हळदी कुंकवाच्या पावला. आली आली गौराई धनधान्य घेऊन. घ्यायचे मुखवटे. आता 5 जणींनी हात लावून मग ठेवा मग सर्व तुम्ही नंतर करा ओके. तुझ्या हाताला हात लावला तरी चालतंय हे घालू? हो आली आली गौराई सोन्याच्या पाऊला. ते बसून झाले आता बसवायचे 4च्या नंतर. एक कानातलं अडकले का इकडं? हा गीत आली आली गौराई सोन्याच्या पाऊला. गौराई गौराई कोणाची गौराई गौराई कोणाची नारळ ठेव. अक्षदा त्याच्यावर अक्षदा घेते इथे नारळ आहे बाजूला. हा ते अक्षदा सोडते एक वेणी ठेवते त्याच्यावर वेणी ठेव नंतर डॉक्टर नंतर ठेव गोष्टीवर वेणी ठेवायची नंतर नारळ तुम्ही पण त्या डब्यावर कांद्याच्या डब्यावर ठेवायचे आणि सुकं टोकरं घालायचं मस्त मस्त दाखवायचं छान दिसायची ती पण भाजी. बघा किती जिरे लागले आहे ना म्हणून तर बोलावलं की आले. तुम्ही पाया पडतो.
तर सालाबाप्रमाणे म्हणजे परंपरा आमची चालत आली आहे. गौरी बसवतात आमच्याकडे दरवर्षी आणि खूप उत्साहाने साजरा करतात. आम्ही सगळं महिला पाहुणचार कसा करता गौरीचा? गौरीचा पाहुणचार आम्ही हे देतो त्यांना, फराळ बनवतो वेगवेगळे. घरात स्वतः आम्ही मोदक वगैरे सगळं फराळ म्हणजे खायचं पदार्थ, करंजी, शंकरपाळी पासून चिवडा, अगदी दिवाळीचे कसे पदार्थ असतो तसे आम्ही आता देतो आम्ही तिला. आणि चांगले थाटामाटात बसवतो आणि त्यांचा खूप जागवणं वगैरे जागरण करतो गौरीचं छान प्रकारे, पाहुणचार करतो आणि मग ती निरोप देतो. नंतर जागरणात काय काय करता? जागरणामध्ये आम्ही खूप खेळ खेळतो. जागरणामध्ये मंगळागौर कशी असते, गाणी म्हणतो आम्ही, परत फुगड्या खेळतो, झिम्मा खेळतो, वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणली जातात महिलांकडून आणि खूप छान आम्ही साजरा करतो. जेव्हा आपण गौरी आतमध्ये घेत होतो तेव्हा थोडासा खुल्लीला चेहरा होता, म्हणजे खुल्लीला, आणि त्याच्यानंतर आपण आता पाहतोय की गौरीला आपण बसवलं सर्वांनी, तर त्यावेळेस किती छान वाटतंय, म्हणजे हसरा चेहरा वाटतंय गौरीचा आणि खूप हसरमुख वाटतंय. आपण पाहतोय आज गौरीचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी गौरी पूजन असतं. गौरीची पूजा केली जाते, आरती केली जाते आणि गौरीला वेगवेगळ्या प्रसादांचा नैवेद्य दाखवला जातो. तर प्रत्येक घरात जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचा फराळ बघायला मिळतो. इथे शेव आहे, पेढ्याचे मोदक, बाकरवडी आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोदक, काजू कतली, धान्य ठेवलं जातं. इथे नानकटाईची बिस्किटं आहेत, अजून मिठाई आहे, इथे चकली आहे, फळांचा नैवेद्य दाखवला जातो. इथेही आपल्याला बिस्किट्स, सोनपापडी, केळाचे चिप्स असं वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य हा गौरीला दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी आज हळदी कुंकू सुद्धा असतं आणि रात्र ही गौरीसाठी जागवली जाते. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्ताची कामना पुरविता, महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. आला
दिवस माहेरपणाला आलेल्या गौरी घरात प्रसन्नतेचं वातावरण घेऊन येतात. आज गौरीचा 3रा दिवस. आज गौरींचं विसर्जन होतं. या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पडतात. तिचा ववसा असतो सातारा भागामध्ये. त्यामध्ये हे असे दोरे घेतले जातात. त्यामध्ये हळदी कुंकू आणि सवाष्ण वाण आणि पान आणि फुलोऱ्यांच्या गाठी मारायच्या असतात. त्यावेळेस फक्त काही बोलायचं नसतं. हे ह्यामध्ये सवाष्णांचा हा ववसा म्हणतात ह्याला. आणि हा ववसा घेतल्यानंतर तुळशीला देवापुढे हे आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हा ववसा असतो. त्यामुळे प्रत्येक सवाष्ण हा ववसा घेतात. लक्ष्मीची नावं घेऊन आपल्या ज्या आशा तोपर्यंत बोलायचं. गाठी एकदा चालू केल्यावर बोलायचं अक्षदा पान सगळ जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत तुझा विनायका दैवत तुझा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. सगळ्या जगाचा जय